मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेमध्ये खरं तर ज्यांचं अगदी उत्तम समालोचन आपण सातत्याने गेले कित्येक वर्षापासून ऐकतात असे रिवॉल्जी म्हात्रे सर. क गटातील आपण पाहतोय चौथी लढत आहे आता. प्रणय लुझर वर्सेस लुझर म्हणजे विहान जिहांश फायटर कुंबडभुजे ज्यांनी टॉस जिंकलाय. कपिलचा संघ आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अगेन्स्ट MD खारकर प्रतिष्ठान उल्वे, जिथे प्रतीशला आपण पाहतोय. इथे मात्र दोन्ही संघाला सामना जिंकावा लागेल. जो संघ पराभूत होईल तो मात्र स्पर्धेतनं बाहेर जाईल आणि जो संघ इथे जिंकेल तो पुढचा सामना निधी स्पोर्ट्स तरघर उल्वेच्या विरुद्ध खेळणारे, ज्यांनी एक सामना जिंकलाय आणि एक सामना ते पराभूत झालेले आहेत. आणि द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे सलग 2 सामने जिंकून थेट 6व्या सामन्यामध्ये ते मात्र त्यांनी प्रवेश निश्चित केलाय. अजूनही सेमीफायनलसाठी आपल्याला एक संघ मिळणं बाकी आहे. 3 संघ मिळालेत आणि या 4 संघांमधनं एक संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहे. त्यासाठी आपल्याला अजून 3 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. प्रतीश पाटील विलास म्हात्रे सलामीची जोडी आणि अक्षय बॉलिंग ट्रॅकवर. अक्षय कोळी फर्स्ट बॉल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे बाविस्कर सर आणि नीरज रणावत सर मॅच ऑफिशियल्स. पहिला बॉल बॅटचा फेस ओपन केलाय, पॉइंटला बॉल ढकललाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला असता तर कदाचित इथे एखादी रनआउटची संधी निर्माण झाली असती. बॉल आता तर निसटला. एक चिकी सिंगल क्विक सिंगल पूर्ण केली जाते. पाचगाव प्रीमियर लीग 2026 आपण हा दैदिप्यमान सोहळा पाहताय. तर आम्ही पुन्हा एकदा निलेश शेठ खारकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष सगर्ष स्वागत आहे. MD खारकर प्रतिष्ठान उल्वेचे ते संघ मालक आहेत. निलेश शेठ खारकर यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय मंचावर येऊन आपण या स्पर्धेचा पाचगाव प्रीमियर लीगचा आपण आनंद या ठिकाणी घ्यावा. दिलदार व्यक्तिमत्व. पुढचा बॉल आखो टप्प्याचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता, उसले घेतली, अगदी चेहऱ्याच्या जवळून बॉल करत तर निघून गेलाय विकेट किपरकडे. चांगली लाईन पाहायला मिळते गोलंदाज अक्षय कोळीच्या माध्यमातून. थोडासा लाईन लेन मध्ये बदलाव त्याने केला आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता जे काही करायचंय प्रणय ते याच सामन्यामध्ये करायचे. सर्वस्व पणाला लागावं लागेल. अगदी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अस्तित्वाची लढाई सध्या मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये सुरू आहे. यावेळेस बघा थोडासा वेळ घेतलाय, स्टिअर केलंय बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंट लेग सीमा रेषेच्या पलीकडे. टायमिंगचा खेळ इथे साधत असताना विलास म्हात्रे पाहायला मिळत आहेत. पहिला चौकार या इनिंगचा. तीन बॉल मध्ये 5 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय इनफिल्ड क्लिअर केली विलास म्हात्रे यांनी. 4 धावा मिळवल्यात अक्षय कोळीच्या विरुद्ध. P1चं षटक, डीप मध्ये एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि बाकी सर्व खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये. यावेळेस ओव्हर पेच टाकला होता, क्रॉस बॅटेड फटका, शॉर्ट मिड विकेटला मिसफील्ड झाली आहे. आणि इथे बघा अजून एक संधी निर्माण झाली होती. असे धावा करत फिल्डिंग करणाऱ्या टीमवर दबाव टाकत असतात. क्षेत्ररक्षण करत असताना अशा 30 यार्डच्या आतमध्ये चेंडू असताना सिंगल चोरल्या जातात. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव मिळते. धावफलक 6च्या घरामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रतीश पाटील एक चांगली इनिंग साकारावी लागणार त्याला. एक कॅप्टन नॉक त्याच्याकडनं अपेक्षित आहे. पहिल्या सामन्यामध्ये तितकंसा इम्प्रेस करता आलं नव्हतं, मात्र या मॅच मध्ये आता एक चांगली नॉक, चांगली इनिंग त्याच्याकडनं खेळावी लागणार आहे. आणि प्रयत्न पाठीमागे हुक करण्याचा होता, टायमिंग नव्हतं, मात्र जोरात बॅट फिरवली होती. चेंडूच्या गतीचा वापर करतोय आणि बॉल चालले तो सीमा पार. 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय चौकारासाठी. दहा धावा धावफलकावर होतात. शेवटचा बॉल शिल्लक. प्रतीश पाटील सज्ज होत असताना दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार लगावलेत या ओव्हरमध्ये. विलास म्हात्रे, प्रतीश पाटील चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतात. ओव्हर पिच बॉल समोर टोलवलाय. जाग्यावर स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने काऊ कॉर्नरच्या दिशेने हा बॉल मात्र फरार होत असताना प्रतीश पाटीलच्या बॅटमधनं तडाखा आलाय. शेवटच्या बॉलवर पहिल्या इनिंगचा ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद
MD कारकर प्रतिष्ठान उलवे जाऊन पोहोचलाय तो तब्बल 16 या धावसंख्येवर. पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात 16 धावा. दिलपेश भगत, रोशन शिरढोणकर यांचा हा संघ आपण पाहताय. विहान अँड जियाश फायटर कोंबडभुजे, कपिल कोळी त्याला लीड करतात, ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंगला पसंती दर्शवली, चेसिंगला त्यांनी प्राधान्य दिले. आणि दुसऱ्या बाजूला MD कारकर प्रतिष्ठान उलवे, निलेश शेठ कारकर यांचा संघ ज्याला लीड करतायत प्रतीश पाटील. आणि प्रतीश पाटील चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत देखील. 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. विलास म्हात्रे यांची त्याला खूप चांगली साथ मिळते. ही पार्टनरशिप लवकरात लवकर फोडणं गरजेचं असेल ते कोंबडभुजे टीमला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा म्हणजे त्याने मनसुबे स्पष्ट केलेत, इरादे स्पष्ट केलेत की आम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळणार आहोत, आक्रमक पवित्र या ठिकाणी धारण करणार आहोत. तकदीर कोळी सेकंड ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक एकमेव राहिली आहे ती पाचगाव प्रीमियर लीग मध्ये, ती नावावर तकदीर कोळीच्याच. म्हणजे अगदी एक चांगला गोलंदाज, परिपक्व गोलंदाज, कंप्लीट बॉलर आहे, कंप्लीट पॅकेज आहे ऍज अ बॉलर म्हणून तकदीर कोळी. त्याच्या विरुद्ध विलास म्हात्रे पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 16, चांगली धावसंख्या धावफलकावर उभारली गेली आहे. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, थोडी फ्लाईट दिली होती, पंच वळतायत, वाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते या बॉलची. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय अगदी वाईड लाईनच्या बाजूने बाहेरून निघून गेलाय. पहिली अवंतर धाव पाहायला मिळते. इनिंगचे धावफलकावर धावा लागतात त्या 17 धावा, 17 रन्स. पाचगाव प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व, अंतिमचा दिवस या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा फ्लाइट हिट डिलिव्हरी विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर एकंदरीत 98 वाईड बॉल पाहायला मिळतात आणि 2 म्हणजे 100 वाईड बॉल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टाकले गेले. सर्व माहिती समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे आमचे गुणलेखक प्रणयजी म्हात्रे खूप चांगली माहिती पुरवतात. फुलटॉस बॉल होता, लोवर फुलटॉस, आडव्या बॅटने याला स्वीप करत असताना बॉल चाललाय तो अगदी डीप ऑन साइडला, स्कोर लेग मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक अगदी सेंटरला उभा केला तो गोलंदाजाने. धावफलक 1 ने पुढे सरकतंय, 19 धावा धावफलकावर होत आहेत, 19 रन्स. थोडंसं डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहतोय कपिल कोळी तकदीर कोळीच्या दरम्यान. आणि गरजेचं देखील आहे, थोडासा कानमंत्र दिला गेलाय, कारण 2 व्हाईट बॉल आले होते, त्यानंतर अगदी लोअर फुल टॉस आला, म्हणजे एकच लिगल डिलिव्हरी झाली. अजूनही पॉवर प्लेचा विचार केला तर 5 लिगल चेंडू येणं बाकी आहे. यावेळी सामना करतोय प्रतीश. हो, यावेळी चांगला बॉल होता, फ्लाईट दिली होती पुन्हा एकदा, आणि खासियत राहिली प्रत्येक चेंडू फ्लाईटेडच पाहायला मिळतो. मात्र इथे खोलवर टप्प्याची लाईन होती, ब्लॉकहोलचा बॉल होता, त्याला फक्त ऑन साइडला दिशा दिली ती प्रतीशने, एक सिंगल मिळाली. तकदीर कोळी पहिल्या 2 चेंडूंचा अपवाद वगळता पुढच्या 2 बॉलवर त्याने 2 फक्त सिंगल खर्च केल्या. 4 रन नक्कीच आल्या त्या ओव्हरमध्ये. स्कोर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. डू ऑर डाय सध्या ही मॅच आपण पाहतोय. करो अथवा मरो अस्तित्वासाठी सुरू असलेली लढाई दोन्ही संघांच्या बाजूने. फुलटॉस बॉल, क्रॉस बॅटेड फटका, आणि चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. बॉल बाउन्स बॅक झालाय आणि एक जीवनदान नक्कीच मिळाले फलंदाजाला. धावफलक पुढे सरकत आहे. यावेळेस समोर फटका टोलवलायचा होता, मात्र बॉल नक्कीच तितकासा ताकदीने मारला होता, त्यामुळे बॉल गेलाय तो सीमा पार. धावा मिळतील त्या तब्बल 6. चांगला फटका प्रतीश पाटीलच्या बॅट मध्ये आलाय. पुन्हा फुल टॉस, घोडचूक केली आहे. ही चूक तुम्हाला महागात पडणार आहे, कारण अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही खेळताय, जिथे अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे
आणि असे खराब चेंडू, लूज चेंडू तुम्हाला मात्र सामन्यात दूर घेऊन जाऊ शकतात, कारण या धावा उत्तरार्धामध्ये भागात पडू शकतात. 2 बॉलवर 2 तडाखे आलेत प्रतीश पाटीलच्या बॅटमधून. सलग 2 बॉलवर 2 षटकार आपण पाहतो. धावफलक वेगाने पुढे सरकले. 33 धावा धावफलकावर होत आहेत. 33 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, गॅप मध्ये ढकलले बॉलला. 1 रन पूर्ण होत असताना चांगली फिल्डिंग, दुसरीचाही प्रयत्न विलास आणि प्रतीशच्या दरम्यान. या 2 धावेने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे संघ जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवर. जबरदस्त आक्रमक सुरुवात इथे पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये कोणती विकेट न गमावता 35 धावा चांगला स्कोर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19. धावसंख्येचा आलेख मात्र इथे वाढताना चढता पाहायला मिळतोय. प्रतीशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा शांत राहिला होता, मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये धुमत चक्री आणि धुमाकूळ घालतोय. त्याची फलंदाजी आणि त्याला चांगली साथ देत असताना विलास म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. लुझर वर्सेस लुझर, एक एक सामना पराभूत झालेले हे दोन्ही संघ आहेत. इथे पराभव म्हणजे स्पर्धेतलं आव्हान त्यांचं संपुष्टात येणार आहे. वाट पाहावी लागेल दुसऱ्या पर्वाची पुन्हा खेळण्यासाठी. पाचभाव प्रीमियर लीगचा मात्र हा 16 क्रिकेटचा आपण अनुभवत आहे. जगदीश म्हात्रे आले तिसऱ्या षटकामध्ये. 5 गोलंदाज तुम्हाला प्रत्येक इनिंग मध्ये वापरायचे. जगदीश म्हात्रे 35 धावा. धाव फलकावर आहे, समोर टोलवलाय, फिल्डर डाऊन दी बॉल आणि खराब फिल्डिंग. बॉल त्याला मात्र चकवून निघून गेलाय. श्लोक खोळी होते, हा झेल त्यांना टिपणं आवश्यक होतं आणि बॉल झालाय तो फरार. धावा मिळतील त्या तब्बल 6 आहेत. यस, डायरेक्ट आपण पाहतोय बॉल बाहेर पडलाय, षटकार मिळतोय. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय जगदीश म्हात्रेचं स्वागत केलंय विलास म्हात्रे यांनी. 40+ आपण पाहतोय खेळाडू आहेत. विलास म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे यांच्या विरुद्ध हल्ला करतायत. 41 धावा धावफलकावर होत आहेत. यावेळेस थोडासा खाली राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर. चांगला चेंडू हाताळत असताना जगदीश म्हात्रे यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार षटकार खाल्ल्यानंतर थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला हा बॉल. यावेळेस ऑन साइडला हळुवार पद्धतीने बॉलला पाठवलं होतं. बॉल चालले तो मिड विकेट मध्ये. धाव मिळते ती फक्त एक. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅच मध्ये झालेला पराभव, त्यामधनं मात्र भरपूर चांगला शोधबोध घेतलाय आणि त्या चुका मात्र टाळल्यात प्रतीश पाटील, विलास म्हात्रे यांनी, कारण अजूनही त्यांनी विकेट सोडली नाहीये. 15 चेंडूंचा खेळ झालाय प्रणय. निम्मा इनिंग या ठिकाणी संपली आहे आणि कोणती विकेट न गमावता धावफलकावर 47 धावा लागल्यात. 42 धावा लागल्यात. 42 रन्स. पुढचा बॉल जगदीश म्हात्रे. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा, त्याला खोदून काढलंय. लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तिथे पुन्हा मिसफील्ड झाली आहे. त्याचा फायदा पुन्हा उचलत असताना दोन्ही फलंदाज सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रन बिटवीन द विकेट, चांगलं कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन. एक धाव इथे जोडणं महत्वाचं आहे, कारण एक चांगलं तगडं आव्हान त्यांना द्यायचंय. विहान जियांश फायटर कोंबडभुजे टीमला, त्यांच्याकडे देखील खूप चांगली फलंदाजी आहे. त्यामुळे ते आव्हान इथे बनवत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत प्रतीश आणि विलास. धावफलक 44, 44 रन्स. चांगली पार्टनरशिप. ही पार्टनरशिप आता डोकेदुखी ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची आणि विकेट त्यांना काढावी लागणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे, हुक बाय क्रुक. बॉल चाललाय सीमा पार. फाईन मध्ये डायरेक्ट 6 धावांसाठी षटकार. जगदीश म्हात्रेचं महागडं षटक आपण म्हणू शकतो. 5 बॉल मध्ये तब्बल 15 धावा आल्या. संघाची धावसंख्या झाली 50. सांघिक अर्धशतक धावफलकावर लागले.
एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे संघ बिनबाद 50 धावा धावफलकावर आहेत. काय सुरुवात पाहायला मिळते, ज्याला प्रतीश पाटीलने मात्र लीड केलंय. 34 वर खेळतोय प्रतीश पाटील. दुसऱ्या बाजूला विलास मात्रे 14चं योगदान दिलंय त्यांनी. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. चौफेर फटकेबाजी आहे, ती चर्चा आपण करत होतो. जसं जसं सत्र पुढे सरकेल उन्हाचा तडाखा मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि नक्कीच खेळपट्टी पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजांना पूरक पाहायला मिळते. गोलंदाजांची नक्कीच परीक्षा असताना या क्रीडांगणावर, कारण प्रणय चेसिंग होतंय आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय भरपूर धावा येत असताना. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील प्रतीश पाटील जबरदस्त फलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी. यावेळेस अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातोय डीप मधनं एक सिंगल आणि प्रतीश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. यस, पाणी मैदानामध्ये पाठवायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकर धावा लागल्यात त्या बिनबाद 51 धावा. विकी आलेत. पहिला बॉल विकीचा इनसाइड आउट आणि कव्हरच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते विकीला. प्रतीश पाटीलचा एक महत्वाचा अडसर दूर केलाय. 35 धावांचं योगदान दिलंय प्रतीशने आपल्या संघासाठी आणि पहिली विकेट इथे प्राप्त करतायत. संपूर्ण स्पर्धेला खरं तर आपण या सांघिक ज्या ट्रॉफी पाहतोय, त्याचबरोबर जे वैयक्तिक पारितोषिक आहेत त्या ज्या ट्रॉफीज पाहतोय, या सर्व ट्रॉफीज आपल्याला निलेश शेठ खारकर यांनी पुरस्कृत केल्यात आणि ते सध्या स्क्वॉड बरोबर थांबलेत. इथे बघा स्टँडर्ड डिलिव्हर, खडे खडे फटके मारतोय बडे बडे मैदानाचे आत.
हो, चांगला बॉल होता. आपण पाहतोय भन्नाट वेग, जबरदस्त लाईन आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी यॉर्करला वाईड यॉर्कर, वाईड लाईनच्या आतमध्ये बॉलला मात्र पिच करत असताना या विकी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल झालेत, 1 विकेट आणि 1 षटकार या ओव्हरमध्ये आलाय. धावफलक आपण पाहतोय 57च्या घरात आहे. 57 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. हो, हाफ ट्रॅकर बॉल, बॅट लवकर फिरली. पंचाकडे अपील केली गेली, पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात. यस, शरीराला चेंडू हिट झालाय, पंच तेच कळवतात. लेग बाय मध्ये ही सिंगल मिळेल. आता थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला दोन्ही फलंदाजांनी. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर ऍड केली जाते. धावफलक 58च्या घरामध्ये आपण पाहतोय पोहोचत असताना. कारण येणार पॅनलचे पंच आहेत आपण पाहतोय. अगदी उच्च दर्जाचे पंच अनेक नामवंत क्रीडा स्पर्धांमध्ये येणार पॅनल आपण पाहत असतो. त्याबद्दल देखील चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल चाललाय मिड विकेट. नो चान्स फॉर द फिल्डर. तडाखा लगवत असताना विकीच्या विरुद्ध या ओव्हरमध्ये हा तब्बल 2रा षटकार आलाय. मात्र यांच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. धावफलक 64च्या घरामध्ये 64 रन्स. यावेळेस समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे, तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. काय घडते आज मैदानाच्या आतमध्ये किरण सर? भरपूर कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळतात आणि विलास मात्र यांना मिळालेलं जीवनदान किती घातक ठरणार आहे. कारण सिंगल आली आहे, स्ट्राईक त्यांच्याकडे राहील. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात 1 गडी बाद, तब्बल 65 धावा, 65 रन्स ऑन अ बोर्ड. नक्कीच किरण सर, इथे अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. इथे जो पराभूत होईल तो स्पर्धेतनं बाहेर जाईल आणि इथे जो जिंकेल तो पुढचा सामना निधी स्पोर्ट्स तरगर उलवेच्या विरुद्ध खेळणार. म्हणजे त्यांचं आव्हान जिवंत राहणार आहे. मात्र जो संघ पराभूत होईल त्यांना वर्षभर वाट पाहावी लागेल दुसऱ्या पर्वाची या स्पर्धेमध्ये पुन्हा खेळण्यासाठी. त्यामुळे आपल्या संघ मालकाचा विश्वास खरं तर घेऊन मैदानामध्ये नक्कीच उतरलेत. त्यांनी कॉन्फिडन्स दिला की आम्ही नक्कीच हा सामना जिंकणार आहे. एका बाजूला निलेश शेठ खारकर आपण पाहताय स्वतः सध्या डगआउट मध्ये ते आहेत. या स्क्वॉडचा ते हिस्सा आहेत. इन ऍक्शन ते नक्कीच पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला दिलपेशी भगत, रोशनजी शिरडोणकर यांचा संघ आहे. विहान अँड जियाश फायटर कोंबरभुजे. श्लोक कोहली डेथ ओव्हरमध्ये आलेत. श्लोकला आता विकेट इथे काढावी लागेल, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी विलास आणि यश मिळवणे साकारली आहे, आता 65 वरनं नक्कीच 80 पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिला बॉल यावरचा. यावेळेस तीक्ष्ण बाउन्सरने स्वागत केलंय. जसा यॉर्कर चेंडू तसा हा तीक्ष्ण बाउन्सर फलंदाजांना अडचणी निर्माण करत असतो आणि तेच इथे पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय. अगदी प्रखर बाउन्सर पाहिला आपण सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून याचा ऍक्शन रिप्ले. तब्बल 3 कॅमेऱ्यांनी स्पर्धा लाईव्ह कव्हर करतात आमचे चंदूदादा वाघमारे त्यांची संपूर्ण टीम. आणि स्पर्धेचा मात्र ग्लॅमर आणि दर्जा वाढवत असताना पहिला बॉल डॉट आलाय. समोर आहेत विलास मात्रे. यावेळेस बघा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते. चाणाक्ष गोलंदाजी पाहायला मिळते श्लोक कोहलीची. महत्वाचा फलंदाज इथे बाद. सेट बॅट्समन विलास मात्रे जातील मैदानाच्या बाहेर. यावेळेस बघा पंच केले आडव्या बॅटने गॅप मधनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं एका टप्प्याने बॉल फरार होत असताना गेलाय सीमा पार. धावा मिळतील त्या 4.
काउंटर अटॅक केलाय आपण पाहतोय आशिष म्हात्रेने आल्या आल्या विकेट गेली, फरक पडला नाही, चौकार आलाय. 69 धावा धावफलकावर होतात. यावेळेस बघा अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवर लागून कार्पेट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे, 21 धाव मिळते आणि आता मात्र स्ट्राईकवर यश मिळविल आपण पाहणार. यशच्या बॅटमधनं एक दमदार षटकार देखील आपण पाहिलाय. शेवटच्या 2 बॉलवर नक्कीच तशाच पद्धतीचे फटके पुन्हा मारण्याचे त्याचा नक्कीच माणूस असणारे धावफलकावर 70 धावा लागतात, 70 रन्स. एक मोठं आव्हान मात्र नक्कीच मिळणार आहे ते विहान आणि जियांश फायटर कुंभडभुजे टीमला. अहो यावेळेस बघा हलकीची एज लागली होती की काय, भरपूर मोठा आवाज प्रतिबिंबित झाला. नक्कीच पंच त्याचीच पुष्टी करतायत, कन्फर्म करतायत. एक सिंगल मिळते. हा चेंडू थोडा खाली राहिला होता, जाता जाता हलकासा ब्रश झाला विकेट किपरने आपण पाहतोय. पायाने चेंडूला मात्र स्टॉप केले, सिंगलच्या मदतीने स्कोर 71च्या घरात आणि शेवटचा चेंडू पूर्वार्धामधील टार्गेट सेट करणारा चेंडू समोर टोलावलाय डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्याने अगदी साइड स्क्रीनच्या जवळून बॉल चाललाय. चांगला शेवट केला या इनिंगचा या चौकाराने तो फलंदाज आशिषने. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 75 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात आणि 76 धावांचं आव्हान दिलंय ते एमडी कारकर प्रतिष्ठान उलवे टीमने विहान जियांश फायटर कुंभडभुजे या टीमला. अस्तित्वासाठी सुरू असलेली लढाई आहे, मोठा मात्र इथे संघर्ष करावा लागणार आहे तो कुंभडभुजे टीमला, कारण 76 धावा 30 चेंडूंमध्ये चेस करायच्यात. समोर मात्र 75 बनवल्यात, तर आपणही 76 बनवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल या मॅच मध्ये, तो म्हणजे विहान जियांश फायटर कुंभडभुजे टीमला. नक्कीच काय असेल दुसऱ्या सत्राची कहाणी पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊया आणि ऐकूया रिव्हॉल्जी म्हात्रे सर यांची जुबानी. कोटी कोटी प्रणाम माझ्या भारत मातेला, कोटी कोटी प्रणाम माझ्या भारत मातेला, लाल सलाम माझा शहीदांच्या क्रांतीला. सो मच युवराजजी माळी सर. आणि पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलात खरं तर या सामन्याचं धावतं विवरण. विकास ठाकूर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यावं विकासजी ठाकूर, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर चला जाऊया या पुढील सामन्याकडे, जिथे मात्र दोन्ही टीमसाठी हा अतिशय महत्वाचा सामना, नॉकआउट, डू ऑर डाय, अगदी अत्यावश्यक असणारा जिंकण्याकरता हा सामना असेल. एका बाजूला एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे, तर त्यांच्या विरोधात विहान जियांश फायटर कुंभडभुजे. खर तर या दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक मॅच, एक एक सामना ते पराभूत झाले, त्यामुळं मच निडेड टू विन, खरं तर जिंकावंच लागेल. अन्यथा मग तुम्हाला पाचगाव प्रीमियर लीग मधून हात धुवावे लागतील, बाहेर जावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 76 धावांचं लक्ष
खरं तर एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे टीमनं ठेवलंय म्हणजे त्यांचं पारडं जड आहे. आतापर्यंत जर पहिल्या सत्राचा विचार केला ना तर या आव्हानाकडे पाहिलं तर थोडंसं पारडं जड झालंय, परंतु त्यांच्या विरोधात असणारा विहान जियांस फायटर कोंबड म्हणजे संघाला आता प्रचंड संघर्ष करावा लागेल. सलामीची फलंदाज मैदानात लवकरात लवकर पाठवायची आहेत. चेंडूची तपासणी करा. तिकडे स्ट्रॅटर्जी आखली जाते प्रतीश पाटीलच्या सेनेची. रणनीती डावपेच टेनिस क्रिकेटचे पूर्ण या ठिकाणी आखत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण जिंकायचंच आहे, जिंकल्याशिवाय पर्याय नाही आहे असा हा सामना. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. पाचगाव प्रीमियर लीगचं हे आयोजन आज आपण पाहतोय. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि शेवटच्या दिनी आज आमचे मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. शैलेशजी भगत करते एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी व्यक्ती आहेत. या व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मंडळींचं मी मनापासून स्वागत करतोय. दिनेश उलवेकर असतील, आमचे मामा कमलाकर नवजल असतील, मयूर पाटील आणि आमचे बरेच मान्यवर मंडळी आहेत. खरं तर काही परिचयाचे नसतील परंतु त्यांची नावं आमच्यापर्यंत नक्कीच येतील तुषार, कारण अशा या मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते, ती म्हणजेच सलामीवीर फलंदाज कपिल कोहली हा संघाचा संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 30 बॉल आणि 76 धावांचं लक्ष आहे. भलं मोठं आव्हान आहे. याच्यानंतर जो सामना असेल त्यांनी देखील रेडी राहायचंय. म्हणजेच यातून जो संघ जिंकेल तो मात्र खेळेल निधी स्पोर्ट्स तरगर उल्वे संघाच्या सोबत. असा हा मॅच म्हणजेच एक एक विजय खरं तर प्रस्थापित करून आता मात्र पुढील लढत देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जिंकावं लागेल पुढील लढत खेळण्यासाठी. खरं तर निधी स्पोर्ट्स संघासोबत कोण खेळेल यासाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. रिझल्ट असेल कोण जिंकेल. सामन्याला करूया सुरुवात. सलामीचं षटक घेऊन येते गोलंदाज महेंद्र मडवी. महेंद्र मडवी येतोय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. त्याच्या समोर मात्र फलंदाज असेल उभा स्वतः संघनायक कपिल कोहली. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक. सन्मान दिलाय. अगदी योग्य चेंडूला दिलेला योग्य सन्मान कपिलनं तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त सन्मान न देता हिटिंग स्ट्रोक खेळावे लागतात, कारण 30 यार्ड सर्कल मध्ये जास्तीत जास्त खेळाडू असतात. या मॅच मध्ये निलेश खारकरला इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. हा हिटिंग स्ट्रोक लगेच मात्र दुसऱ्या बॉलवर लॉंग हिट केलाय. एका हातानं बालानं प्रयत्न केलं होतं यशनं तिकडे अडवण्याचा, परंतु यश मिळत नाही त्याला अडवण्यासाठी यशला, आणि चेंडू गेला सीमा पार चौका. ड्राईव्ह, वन बाउन्स, सीमा पार, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 चौकार आलेत कपिल कोहलीच्या बॅट मधून. सुरुवातीचा पहिला बॉल थोडासा डिफेन्सिव्ह केला, त्यानंतर मात्र त्याने हेरलं की आता पॉवर प्ले मध्येच हिटिंग करावी लागेल. 76 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 ओव्हरवर जर का तुम्ही एक आक्रमक पवित्रा उचललात ना, मग मात्र पुढचे 3 ओव्हर तुम्हाला डिफेन्स करण्यास सोपं जात असतं. अशा परिस्थितीमध्ये 2 चौकार आलेत. संघाला नेऊन ठेवलंय 8 या आकड्यावर. पहिल्या पॉवर प्लेचा ओव्हर सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाच्या विरोधात
विहान जियांश फायटर कोंबडभुजे संघ आता फाईट करतोय. फायटर प्रमाणे फाईट करावी लागेल. विहान जियांश या फायटर कोंबडभुजे संघाला महेंद्र मडवी पंचांना पार करून हा फुल्लर लेनचा बॉल, कोणी क्षेत्ररक्षक नाही, गॅप मध्ये निर्जन स्थळातून चेंडू फरार होतोय, सीमा पार, अजून एक चौकार. चौकार मारणारा पाचवा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. राकेश मोहिते, त्यानंतर सिद्धू मडवी, त्यानंतर प्रथमेश कोहली, चौथा फलंदाज मनोज भगत आणि पाचवा फलंदाज कपिल कोहली. या एकंदरीत पाचगाव प्रीमियर लीग मधला पाचवा फलंदाज जो लगातार 3 चौकार ठोकतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 12 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज महेंद्र मडवी जास्तीत जास्त समोर ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत असताना कपिल कोहली त्याच्यावर पुरेपूर फायदा घेतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त. 3 बॉलवर 3 चौकार. पहिला बॉल डॉट. महेंद्र मडवी पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकेल. हाही फुल टॉस बॉल, परंतु इथे क्षेत्ररक्षक यश आहे. ओ माय गॉड, यश मिस्टेक. ही मोठी चूक आहे. घोड चूक. हातातून चेंडू सहज निघाला निसट आणि तो गेला सीमा पार. आणखी एक चौथा चौकार. या छोट्या चुका देखील महागड्या ठरतील. पुन्हा एकदा बॅटला ब्रश. व्हेरी गुड फिल्डिंग. ओ माय गॉड, कव्हरला कोणी नव्हता. अन्यथा आपण बघितलं तर प्रतीश पाटीलचं अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं. कव्हरला असता कोणीतरी तर नाहीतर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु तिथे एक सिंगल कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 18 धावा, 17 धावा माफी असावी. 4 बाउंड्रीज, एक सिंगल, 17 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात, गुड स्टार्ट मिळाली मी म्हणेन इथे. विहान जियांश फायटर कोंबडभुजे संघाला 17 धावा धावफलकावर करायचे. टोटल 76. प्रति षटकामागे 15.20 ची सरासरी आहे. आणि या सरासरीचा जर विचार केला तर आता 17 पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात, म्हणजे सरासरी कायम मात्र गाठली आहे. थोडीशी इंजुरी झाली आहे मला वाटते कपिल कोहलीला, त्यामुळं रिलीफ स्प्रे घेऊन डॉक्टर आमच्या मैदानात दाखल झालेत. तोपर्यंत थोडासा ब्रेक मिळतोय. ऐकूया सुमधुर संगीत. आणि मात्र थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. आता गोलंदाज कोण असेल सेकंड पॉवर प्ले घेऊन, अर्थातच यश मडवीच्या हातामध्ये आय थिंक हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर यश येईल उर्फ बाळा या नावानं. खरं तर हा प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. बालावर देखील खूप मोठं विश्वास दाखवलं होतं. 13,500 रुपयांना या खरेदी केलेला खेळाडू आहे, त्यामुळे तेवढीच चांगली कामगिरी करावी लागेल या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये. फलंदाज मात्र त्याच्या सामोरे जाणारा फलंदाज जगदीश म्हात्रे 40+ चा खेळाडू आहे. अलकस तटवलंय मात्र बॅकअपला आहे क्षेत्ररक्षक, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थिर स्थगित 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज यश मडवी 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. उलटाच बॉल, खराब चेंडू घुमावलाय
कपिल कोहली सोबत ज्या पद्धतीने आपण बघितलं तर फलंदाजी करतोय आणि कपिलनं लगावलेला हा 4 चौकारानंतरचा आणखी एक दर्जेदार षटकार. विमान पाहू शकता अगदी मैदानाच्या वरून किती क्लोज विमान तुम्हाला पाहायला मिळतोय. इंडिगो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी जवळ हा विमानतळ झालाय आणि आता विमानं देखील एकदम क्लोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावर देखील 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 23 रन्स. यश मडवीवर ठोकलेला तो फुलटॉस बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा यश. फुलर लेनचा बॉल स्टेट ड्राईव्ह चेंडू वेगानं चाललाय. तेवढ्याच वेगानं क्षेत्ररक्षक आला होता मात्र महेंद्रलाही हा चेंडू न अडवता चेंडू गेलाय सरळ ओव्हर द रो. 4 रन्स. सत्तावीस धावा धावफलकावर लागले आहेत. कपिल कोहली नावाचे हे वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 49 धावा तुम्हाला करायच्या आहेत. हे समीकरण त्यांना हवं आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. आता मात्र प्रतीश बघा. प्रतीश पाटीलनं काय केलं. कर्णधार म्हणून त्याने त्याची फ्लाय स्लिपची जागा बदलली आणि तो सरळ लिमिट ऑफ कडे गेला. काहीसा कानमंत्र देणं गरजेचं असतं अशा वेळेस आणि तेच हेरलं ते प्रतीश पाटीलनं आणि थोडस कानमंत्र दिला यशला. शॉर्ट पिच खराब चेंडू. अखूट टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय नटराज स्टाईलनं. हा डीप फाईन लेगच्या दिशेनं कपिलच्या पाठ मधून आलेला हा नेत्रदीपक टोला. धावा होतील गोळा 6. षटकार. फार महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि तेवढीच महत्वाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कपिल कोहली कर्णधार करतोय. पुन्हा अप्परकटचा लाजवाब अप्रतिम नेत्रदीपक ब्रिलियंट मॅग्निफिशियंट स्ट्रोक. हा देतील 4 धावांसाठी आणखी एक खणखणीत चौकार. झाल्यात आता येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. 18 बॉल 39 धावा. 18 बॉल्स रिमेनिंग एंड रिक्वायर्ड नाउ 39 रन्स. आने वाली 18 गेंदे 39 रनों की जरूरत. आला भरपूर चेंडू जात आहेत मैदानाच्या बाहेर परंतु ज्यांनी आम्हाला चेंडूंचे बॉक्स पुरस्कृत केले त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय. पाचगाव प्रीमियर लीग साठी प्रत्येकानं योगदान दिलंय बघा. कोणी चेंडूंची पूर्तता केली, कोणी पाण्याची पूर्तता केली, कोणी ट्रॉफींची पूर्तता केलेली आहे, कोणी जेवणाची पूर्तता केलेली आहे, कोणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिलेली आहे, कोणी रेफ्रिजरेटर दिलाय. खरं तर सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आता मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 37 धावा धावफलकावर लागल्यात. 18 बॉल 39. एखादा षटक असा फेकावा लागेल जिथून खरं तर MD खारकर प्रतिष्ठान उल्वे संघ मोमेंटो शिफ्ट करून टाकेल. म्हणजेच मॅचला कुठेतरी कलाटणी मिळेल, युटर्न मिळेल अशा प्रकारची गोलंदाजी होणे आता गरजेचं आहे. कारण एका बाजूला कपिल पाटील अक्षरशः आग ओकतोय, ऑन फायर. कपिल कोहली आणि कपिल कोहलीच्या या
आक्रमक फलंदाजीमुळे सामना थोडासा सोपा झालाय. अवे फ्रॉम बॉडी ऑफ स्टंपला बॉल ठेवला, झपकन निघून गेला. आशाभूत नजरेनं पाहतोय फलंदाज की हा वाईड बॉल मिळेल. जगदीश म्हात्रे एक अनुभवी खेळाडू आहे. 40+ अनुभव आहे त्याच्या पाठीशी. परंतु प्रतीश प्रयत्न करेल या धावसंख्येला रोखण्याचं. एक सिंगल आली आहे. कपिल कोहली आला आता स्ट्राईकला आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आली आहे. चेंडू आणि धावांचं अंतर आता पाहायला मिळेल. 16 बॉल आणि 38 धावा. 16 चेंडू 38 धावा. काय झालं रचलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, काय विवरचना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. प्रतीश पाटील काय डोक्याचा वापर करेन, काय रणनीती आखेल, मैदानाच्या आतमध्ये कोणते डावपेच रचले जातील, या साऱ्या गोष्टींकडे आता जवळून पाहायला जात आहे. 16 बॉल 38 धावा. कपिलसाठी हा बॉल सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक यश आहे, मिळेल केवळ 1 रन. प्रतीश पाटील प्रयत्न करतोय बघा. आणि एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या देखील पुढे जाते. 39 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 15 बॉल बाकी आहेत आणि 37 धावा अजूनही कराव्या लागतील. एका बाजूला खरं तर आपण पाहिलं तर ओपनर जोडी, सलामीची जोडी मैदानावर खेळते आणि प्रतीश पाटील ज्यानं फलंदाजी खूप चांगली केली होती पहिल्या सत्रामध्ये, आता तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करण्याचा प्रयत्न करतोय. खारकर, एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे, निलेशजी खारकर यांचे पिताश्री, त्यांच्या नावानं हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर विहान जियान फायटर कोंबड भुजे, दिलपेशजी बगात यांचा संघ. हा वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक दूर आहे, परंतु जीवाच्या आकांतानं प्रयत्न सुरू होते मैदानात त्याला यश मिळालं नाही. अर्थात चेंडू गेला सीमा पार. नक्कीच नक्कीच आपल्या जागेच्या वरून विमान जातोय ते पाहिलं आपण, परंतु ते आता समीकरण थोडस सोपं झालंय. पुन्हा हलकासा तटवलाय. कव्हर ड्राईव्हचा टोला. क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय धावतोय धावतोय, परंतु चेंडू निघून गेला वेगानं डीप कव्हर पॉइंटला. आणखी एक 4 धावांसाठी चौकार. खूप चांगले बॅटिंग जगदीश म्हात्रे देखील करतोय. 40+6 खेळाडू, परंतु प्रतीश या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. अगोदरचे 3 चेंडू खूप चांगले हाताळले होते, त्यानं चांगले फेकले होते, परंतु 2 चौकार आल्यानंतर थोडासा आकार निर्माण झालाय धावसंख्येला. 13 बॉल आणि अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 29. हा चेंडू चांगला फेकला ना तर मग मॅच समांतर राहील दोघांसाठी. आणि तो चांगला चेंडू फेकलाय प्रतीश पाटीलनं. शेवटच्या कुशल मोमेंटला हा डॉट गेलाय बॉल. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावा. प्रति षटका मागे 14.5 ची सरासरी राहिली आता या मॅच मध्ये. जी सरासरी 15.20 ची होती ती सरासरी 14.5. येणारे 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. आने वाली 12 गेंदे 29 रनों की दरकरार. चला मैदानात पाण्याची जर माग असेल तर लगेच घेऊन जा लवकर लवकर. 12 चेंडू 29 धावा. खूप चांगली स्पर्धा. पाचगाव प्रीमियर लीग 2025 त्यानंतर 2026 पाहिलं होतं स्वप्न 2025 मध्ये आपण ही स्पर्धा सुरू करायची, परंतु काही कारणास्तव थोडेसे अडथळे आले, मैदानाचा अभाव होता. मात्र 2026 मध्ये नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसाची स्पर्धा पाचगाव प्रीमियर लीग. 5 गावांनी सहभाग घेतला. ग्रामस्थ उल्वे, ग्रामस्थ तरगर, ग्रामस्थ कोंबडभुजे, ग्रामस्थ गणेशपुरी आणि ग्रामस्थ मोहा. संपूर्ण या गावातील खेळाडू आज मोठ्या प्रमाणात 12 खेळाडूंचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळाले. 16 संघ तब्बल या लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाले. कोणाला
पराभूत व्हावं लागलं, कोण कोण जिंकला, पुढे गेला, सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. आज मात्र या पाचगाव प्रीमियर लीगच्या चषकावर कोण नाव कोरणार हे मात्र काही क्षणानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसले आमचे लाडके प्रेक्षक जेवढे पाहतायत त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत पाचगाव प्रीमियर लीग मध्ये. महेश स्पोर्ट्स शेळगर क्रीडांगणावर ही खेळली जाणारी लीग. तर गोलंदाज येतोय मिथुन म्हात्रे. एक अनुभवी गोलंदाज आहे, जुना जाणगा आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे. MRIच्या सफेद लोकरच्या चेंडूवर खेळाचा आनंद घेणारा हा खरं तर खेळाडू आहे. परंतु आत्ताचा चेंडू बदललेत, आत्ताचे बरेच चेंडू पलटायत आणि अशा प्रकारे आता अनुभव काय पणाला लावला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कपिल सोबत, कपिलच्या विरोधात खेळत असताना अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. निलेश खारकर यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला विकेट किपरच्या भूमिकेत. अवांतर धाव. 12 चेंडू आता 28 धावांची आवश्यकता. 12 बॉल 28 रन. कपिल कोळी हा एकमेव अडथळा आहे. तो अडथळा दूर करण्यासाठी खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग, स्ट्राईक झाली आहे. धाव ही घेतली नाहीये. कपिललाच खेळायचं आहे. कपिलला माहित आहे समोर 40+ जगदीश म्हात्रे आहे, परंतु तो देखील चांगला खेळतोय. आतापर्यंत 2 चौकार त्यानंही टोकलेत, परंतु स्ट्राईक स्वतःकडे आत्मविश्वासानं ठेवली आहे. लाऊड अपील. काय अपील आहे बघा मैदानात. निलेश खारकरची हीच खासियत असते, अगदी जोरदार अपील असतो मैदानात नेहमीच. त्यांनाही माहित आहे महत्वाचा विकेट आहे, अतिशय महत्वाची विकेट आहे कपिल कोहलीची. त्यामुळे ती जर विकेट मिळाली ना 50% आपण या मॅच मध्ये खरं तर कमबॅक करू शकतोय. याच परिस्थितीमध्ये आता अनुभव पणाला लावत असताना मिथुन म्हात्रे आणि त्याच्या समोर आता कपिल कोहली. समोरही दिला होता, चांगली गोलंदाजी. पुन्हा आता एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. अगोदर धाव घेतली नव्हती कपिलनं, आता मात्र पळून एक धाव घेतली आहे. आता गरज आहे धावांची. आता आत्मविश्वास कुठेतरी थोडासा लूज झालाय असं म्हणायला लागेल कपिल कोहलीचा, कारण इथे मात्र एक सिंगल आली. आता येणारे 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 3 धावा आता आल्या आहेत. 9 चेंडू 27 धावा. ऑन स्ट्राईक जगदीश म्हात्रे, 40+ क्रिकेटर खेळाडू. 40+ वय वर्ष 40 झाल्यानंतर फिटनेस साठी खेळणारी ही मंडळी असतात. समोर दिला जगदीश म्हात्रे. आहे बघा ताकद, त्याच्यावर विश्वास नव्हता आणि साइड स्क्रीनला त्यांना दाखवून दिला हा खणखणीत षटकार. मात्र 40+ खेळाडू. कधी कोणाला कमजोर समजू नका मित्रांनो, कधी कोण काय करेल सांगू शकत नाही. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली आहे. कारण मिथुन मात्र तिकडेच तेवढाच चांगली गोलंदाजी करतोय, तोही 40+ आहे. जगदीश मात्र 40+चा त्याच्याकडे होता अनुभव, त्यानेही षटकार ठोकला. आणि आता समीकरण, येणारी 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आने वाली 7 गेंदे 20 रनों की जरूरत जीतने के लिए. 20 रन्स टू विन, रिमेनिंग नाउ 7 डिलिव्हरीज. 7 चेंडू 20 धावा. मिथुन म्हात्रे टू कपिल कोहली, हे बॅटल तुम्हाला मैदानात पाहायला मिळतंय. समोर दिलाय, आता मात्र लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. यश मडवी आहे, केवळ एकच धाव पळून काढतील. स्ट्राईक पुन्हा एकदा कपिल कोहलीला. चांगली गोलंदाजी, डेफिनेटली मी कौतुक केलं मिथुन म्हात्रेचं. 40+ हा गोलंदाज आहे, परंतु बघितलं तर जगदीश म्हात्रे या फलंदाजाने षटकार ठोकला, तो वगळता खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अवघ्या या ओव्हरमध्ये 10 धावा या ठिकाणी आल्या आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी. जरी षटकार आला असला ना तरी 10 धावा कुठेतरी या मॅचला कलाटणी मिळाली आहे मागच्या 2 षटकामध्ये प्रतीश आणि मिथुनच्या. येणारे 6 बॉल 19 धावा. कोण येईल गोलंदाजाला? कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? 5 रन केलं जाईल.
हे पाहावं लागेल. कोण धावा डिफेन्स करेल. 19. आय थिंक विलास मात्रेच्या हातामध्ये हा बॉल. विल्लू 40+ गोलंदाज वापरलेत बघा यांनी या मॅच मध्ये. 2 गोलंदाज, एक मिथुन मात्रे, आता विलास मात्रे. खेळाडू कक्षामध्ये चिंतेचं वातावरण ऑन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 19 धावा. कपिल कोहली आता स्ट्राईकला पाहायला मिळेल, परंतु त्याच्या समोर विलास मात्रे विळूच हे षटक कशा प्रकारे फेकलं जाईल अग्नी परीक्षा असेल एका 40+ खेळाडूची. पहिलाच बॉल सरळ हो अगोदरच पडलाय. प्रतीश आहे त्या ठिकाणी. प्रतीशनं मात्र फेकी केली आहे. ओ माय गॉड. विलास मात्रेला कलेक्ट करता आला नाहीये हा चेंडू, अन्यथा फलंदाज धावचीत स्वरूपात बाद झाला असता. 2 धावा आल्यात येणाऱ्या 5 बॉल मध्ये. 17 धावांची अजूनही गरज आहे. मॅच खूप रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय, रोमहर्षक स्थितीत पाहायला मिळतोय. एका बाजूला विलास मात्रे तर दुसऱ्या बाजूला कपिल कोहली. हो हो हा अनुभव विलास मात्रेचा तुम्हाला. आता मात्र कपिल कोहली समोर हा चेंडू पॅडला दळलाय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू फेकल्यानंतर आता मॅच हळूहळू रंगतदार रोमहर्षक स्थितीत पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. अवे फ्रॉम बॉडी वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला विलासनं, मात्र तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. कपिलनं सोडून दिला. अतिरिक्त धाव मात्र इथे वाढते. संघाची धावसंख्या 1 ने भर पडल्यानंतर टोटल 76 धावांचं लक्ष होतं ना, त्या 76 धावांचा पाठलाग करत असताना आता 60 धावा धावफलकावर लागल्या आहेत. दोन्ही पंच काहीतरी एकमेकांशी चर्चा करत असताना पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि 16 धावा. कशासाठी? वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. येस, हा अंपायर घेऊ शकतात. अंपायरला वाटेल तेव्हा, त्यांना सगळं फ्री आहे. चेक करा. अंपायरचं सॉफ्ट सिग्नल वाईड आहे, परंतु चेक केलं जाईल. येस, थोडस त्यांनी संशय व्यक्त केला की आपण चेक करूया. थोडस डाऊटफुल डिसिजन असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि थर्ड अंपायर कॉल वाईड बॉल. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा इक्वेशन सेम. येणारे 4 चेंडू 16 धावांची गरज. खूप चांगला मॅच, रंगतदार मॅच आपण पाहतोय. पाचगाव प्रीमियर लीग मधला हा व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण डू ऑर डाय नॉकआउट. जो जिंकेल तोच पुढे जाईल, अर्थातच त्याचा प्रवास कायम राहील. तो हा चेंडू पुन्हा एकदा कपिल खालून खेळतोय आणि त्याचं प्रत्युत्तर. इथे मात्र सिंगल आली आहे. ओ माय गॉड. चेक केलं जाईल. अंपायर पुन्हा एकदा सांगतायत. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊया, बघूया. अतितटीचा सामना आहे, त्यामुळं प्रत्येक निर्णय तुम्हाला पारदर्शक देण्याचा प्रयत्न केला जात आहे मैदानात. 4 बॉल 16ची आवश्यकता होती. एका बाजूला विलास मात्रे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. प्रतीश पाटीलनं फेकला होता ऑन द थ्रो डायरेक्ट विकेट किपर कडे. ते मात्र चेक केलं जाईल. विकेटवर कपिल कोहली धावत असताना कशा पद्धतीनं ते चेक केलं जाईल. ऑन द वे धावणे आणि मुद्दामन मध्ये येणं या 2 प्रक्रिया असतात. ऑन द वे आहे, अर्थात अंपायर कॉल 2 रन कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. 2 धावा पूर्ण झाल्यात. चला मॅच सुरू करूया. आपण येणारे 4 चेंडू 16ची आवश्यकता होती. आता 3 बॉल 14 धावा.
वारंवार अडथळे येत आहेत या मॅच मध्ये, कारण मॅचच तेवढा इम्पॉर्टंट आहे. जिंकू किंवा मरू अशा प्रकारे लढाई सुरू आहे मैदानात. 3 बॉल 14 रन्स. एका बाजूला विलास म्हात्रे गोलंदाजी करतोय. 3 बॉल 14 ची आवश्यकता आहे आणि एका बाजूला कपिल कोहली एक हाती किल्ला लढवतोय. एक हाती आपल्या जबाबदारीनं हा सामना खेळतोय. तीन बॉल 14 धावांची आवश्यकता. कपिल कोहली आतापर्यंत 44 धावांवर खेळतोय. त्याची खूप चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा लॉफ्टे स्ट्रोक 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फ्लाय. येथील 4 धावा. डीप मिड विकेट आणि कॉर्नरच्या जवळून चेंडू गेलाय सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चौकार. मध्ये पुन्हा एकदा रोमहर्षकता वाढत चालली. 2 बॉल 10 रन्स. जवळजवळ 80% सामना मी म्हणेन एम डी खारकर प्रतिष्ठान उळवे संघाच्या बाजूने आहे. आणि आपण पाहिलं तर तो 20% सामना जो काय अगदी जिंकायचा आहे तो समोरील विहान जियांश पार्टर कोंबडभुजी संघाला. 2 बॉल 10 धावा, 2 चेंडू, 2 डिक्लेअर स्ट्रोक ही मात्र खेळी करावी लागेल. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची विवरचना पुन्हा एकदा तपासली जाते. पुन्हा एकदा बदल क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार सीमा रेषेच्या लगत सर्व तैनात फिल्डर. वाईड इज लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ, स्वीपर एरिया, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. विवरचना सजली आहे. 2 बॉल 10 ची आवश्यकता. ओ खोलात फेकलाय. जबरदस्त ब्लॉक हॉल मध्ये बॉल. फक्त मिळाली एक सिंगल. आणि अशा प्रकारे कपिल कोहलीचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. 50 कंप्लीट. कपिल कोहली मात्र विजयापासून थोडं दूर राहावं लागते कपिल कोहली हार्ड लक, कारण 1 बॉल 8. आता चमत्काराला नमस्कार घालावा लागेल. एखादा वाईड बॉल, एखादा नो बॉल कदाचित आला तर मॅच मध्ये येऊ शकतोय. परंतु विलास मात्रे विल्लूकडे अनुभव आहे. विलास मात्रे वाईड नो बॉल फेकणार नाही. 40+ चा खेळाडू आहे, त्याच्यावर प्रेशर तो घेणार नाही. परंतु जर वाईड बॉल नो बॉल आला तर कपिल कोहली पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतोय. यस. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकतो एम डी खारकर